ओके, त्या पद्धतीनं. तर पहा, एक मोठं तळ असतं आणि त्या तळ्यामध्ये सेनापती निवडीची मीटिंग चालू असते. काल्पनिक गोष्ट आहे, फिक्शनल आहे, खास मनावर घेऊ नका. फक्त त्यातनं काय सांगायचं ते समजून घ्या, खास करून दहावीवाल्यासाठी. आणि बघ, मोठं तळ असतं आणि 200 बेडकं असतात ते, आणि ते दोन काल्पनात्मक आहे. आता तुम्ही कल्पनात्मक असणारा बाहुबली पाहताच की, त्याची आपण रिहर्सल करतोच की, काल्पनिक आहे ते, इग्नोर मारा त्याला. ओके. आणि मग एक मोठं तळ असतं, त्या तळ्यामध्ये सेनापती निवडायची मीटिंग चालू असते. ओके. आणि सेनापती निवडायच्या मीटिंग मध्ये ठरलेलं असतं की फार उंच एक डोंगर आहे, त्या डोंगराच्या अतिउच्च शिखरावरती जो पोहोचेल तो अख्ख्या या तळ्याचा सेनापती आहे. आता मला सांगा, रेस लावणं तर आपल्याला आवडतं पहिल्यापासून, मला हे कळत नाही, थोडं विषयांतर करतोय. ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही पाहिली आहे, पहिलीला झाली, दुसरीला झाली, तिसरीला झाली, सगळीकडे गोष्टी झाल्या. पण त्या गोष्टीतली गोष्ट आपल्याला कोणी सांगत नाही. ते का सांगत नाहीत मला तेच कळत. मला तर आधीच सुरुवातीला शंका आहे, ससा आणि कासवाची रेस लावलीच होती. पोलीस भरतीला जाणाऱ्या मुलासोबत जर म्हाताऱ्या माणसाची रेस लावली, कोण जिंकल सांगावं? बरोबर आहे की नाही? पण तिथं ससा हरलेला दाखवलं. तर ती गोष्ट कशी आहे की एका मिनिटात तुम्हाला त्याचं काउंटर करतो. तर पाच ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहित आहे. त्यांची रेस सुरू होते, सगळे प्राणी ठरवतात की कोण जिंकतं बघायचं. अतिउच्च झाड असतं डोंगराच्या आसपास, त्याच्यावर जो अगोदर जाईल तो तिथं जिंकेल. बरोबर आहे. आणि मग तुम्हाला ऍज युजल सगळं माहिती आहे. गोष्ट सुरू होते, ऑन युअर मार्क सेट गो चालू होतं. त्यानंतर पुढं ससा आता फास्ट पळत जाणार आहे, कासव पाठीमागनं डुकू डुकू करत येणार आहे. त्यानंतर सस्याला कुठेतरी थोडा अहंकार गर्व येतो. पुढे गेल्यानंतर एका झाडाखाली ससा काय करतो, कॅरेट वगैरे खातो, जाताना तिथं असतात गाजरं वगैरे खातो आणि मस्तपैकी ताणून देतो. आणि मग हे बिचारा कासव येतं. वास्तविक पाहता कासवानं त्याला उठवायला पाहिजे होतं. कोणाच्या तरी गाफीलपणा कुठेतरी घेऊन आपण जिंकणं म्हणजे काय फार मोठं यश म्हणता येत नाही. पण कासवाने बिचाऱ्यानं चोरी चुपे तिथून आपलं पावलाचा आवाज नाही येता डुगू करत करत ते याच्याचं शिखर घातलं, वरती जाऊन बसला आणि याच्या अंगावरती एक पान पडला, असं मी ऐकलंय, तुम्ही पण ऐकलं असेल. आणि मग तडकडनं जागा झालं, उठतंय पाठीमागं बघतंय, पुढे बघतंय, पळायचं याला कळेना. बरोबर आहे. आणि मग पळाले वर जाऊन बसलं तर कासव तिथं बसलं, रे मी जीत गया. कासव काय म्हणते, मी जिंकलो, बघा कसं झालं. एवढीच गोष्ट तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे. याच्या पुढे पण गोष्ट आहे. याच्यानंतर काय झालं माहित आहे का, सशाला परत वाईट वाटलं. अरे मी एवढं फास्ट पळणार, पोलीस भरतीमध्ये माझा नाद कोण करत नाही, आणि हे कासव मला हरवू शकतं, हे कसं काय शक्य आहे? आलं लक्षात. परत शर्यत सुरू होती. बरोबर आहे. ससा म्हणतो आता शर्यत मी लावणार, म्हणतो ठीक आहे म्हणतो. शर्यत सुरू होते. आता ससा कुठंच थांबत नाही. ससा जाऊन जिथं पोहोचायचं होतं तिथं जाऊन तो पोहोचला आणि कासव बिचारा एका तासानं तिथे गेला. कोण जिंकलं? बरोबर आहे. कासवाचा परत इगो हर्ट झाला. त्यामुळे हे असलं चालत नाही. आता रेस मी लावणार म्हणले आणि त्याचा रूट पण मी ठरवला. आणि मग त्यानं काय केलं, रेस सुरू झाली. त्यानं असा रूट घेतलेला होता की नदीच्या पलीकडच्या झाडाच्या खाली कोण आधी जाईल तो जिंकला. ससा बिचारा प्राण आकांत करत करत पळाला नदीच्या अलीकडे जाऊन थांबला. का तर त्याला आतमध्ये पोहता येत नव्हतं. पोहता येते असेल कदाचित, पण ती नदीचा फ्लो इतका जास्त होता की त्याला तिकडे जाताच येत नाही. मग काय करायचं, कासव बिचारा डुकू करत आलं, मस्तपैकी आतमध्ये उडी मारली, हुर्रे करत करत पळत गेलं, पलीकडच्या झाडाच्या ठिकाणी पोहोचलं आणि म्हणलं मी जिंकलो. त्यानंतर त्या दोघांच्या मनात प्रश्न आला की रूट तू ठरवला, जमिनीचा राजा तू आहे, सपाट भागाचा राजा ससा आहे आणि पाण्याचा राजा मी आहे. मग का बरं आपण रेस लावायची एकमेकाबरोबर? आता असं करूया, आपण रेस लावूया. त्याच्यामध्ये नदी पण असायला पाहिजे, त्याच्यामध्ये सपाट भाग पण असायला पाहिजे. आणि अट काय होती माहित आहे, सपाट भाग असेल तर सशानं कासवाला पाठीवरती घ्यायचं, आणि नदीचा भाग असेल तर किती ध्यान देऊन ऐकतील पण आलं लक्षात तुमच्या. आणि मग ठरलं त्या पद्धतीनं सपाट भागावरती सशाच्या पाठीवरती बसून कासव मस्तपैकी पुढे पळायला लागलं, दोघं पळायला लागले. त्यानंतर पाण्याचा भाग आला की लगेच पायस वरसा झालं. बरोबर आहे. कासवानं पाठीवरती घेतलं, पलीकडे झाडापाशी गेले. दोघांनी एकदा त्या झाडाला स्पर्श केला. कोण जिंकलं सांगा? दोघंही जिंकलं. ही गोष्ट तुम्हाला माहित असेल.
आपल्याला एकच शिकवलंय. मला सांगा, अथांग समुद्राचा राजा हा कासव आहे, त्यानं का बरी टुकल्या सस्याची देस करा. आणि अखंड जमिनीवरती ज्याचं साम्राज्य आहे त्यानं का बरोबर पाण्यात उडी मारावी. म्हणजे एकमेकाला घेऊन पुढे गेलं तर दोघं जिंकताय, आणि एकटाच पुढे गेला तर कुणी ना कुणी हरताय. ओके, आपल्या मूळच्या गोष्टीकडे येऊया. थोडं विषांतर झालं, माफ करा. आणि मग एक तळं होतं, तळ्यामध्ये ते तळ्याचं सेनापती ठरवायचं मीटिंग चालू होती. त्या मीटिंग मध्ये एक विषय असा पुढे आला. काय विषय होता माहिती आहे, की जो कुणी त्या अतिउच्च शिखरावरती डोंगराच्या जाईल तो काय करेल, बोलायचा बसून आता सेनापती बनेल. 200 जणांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. प्रत्येकाच्या मनामध्ये जिंकायची जिद्द होती, बरोबर. आणि मग रेस सुरू झाली. आता रेस कुठे होती, मला वर चढायचं होतं, बरोबर. आणि मग रोहिणी बाजी वाकड्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, त्याला क्लॅरिफाय करायसाठी उदाहरण देतोय. आणि मग काय झालं, डोंगरवर चढायला सुरुवात झाली. आता सुरुवातीला डोंगर साधा होता, बोला कसा होता, सगळे 200च्या 200 हे हे आम्ही जिंकलो, हे हे आम्ही जिंकला चालू झालं ते, बरोबर आहे की नाही. आणि मग जरा थोडं निम्म्यापर्यंत गेल्यानंतर डोंगराचा थोडा सरळ भाग सुरू झाला, की जिथं थोडं घसरायचं प्रमाण जास्त होतं. आणि मग तिथे गेल्यानंतर काय झालं, ताटेसर 100 जण पाय घसरून खाली पडले, कोलॅप्स, बरोबर आहे. आता कोलॅप्स होणं, आता बरेचसे शब्द येतात बघा, यू शुड लॅप्स बट डोंट कोलॅप्स. कळते कुणाला अर्थ येत नाही कळत, सध्या कॉलेजला कसं जायचं, यू शुड लॅप्स बट डोंट कोलॅप्स. पडलेला उठू शकतो पण कोसळलेला उठत नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे का. पर्वताचा कडा कोसळला परत वर जाऊन बसतो, बरोबर आहे की. माणूस पडला परत उठू सर बोलत नाहीत बघा, कुठं आवाजच येईल सर. ओके. आणि मग काय झालं माहित आहे, निम्म्यापर्यंत गेल्यानंतर 100 जण खाली पडले, कोलॅप्स झाले, ते कोसळले. आणि काय पडल्यानंतर काल्पनिक सांगतोय, काही जणांचं कुणाचं कंबरड मोडलं, बेड कुणाचा हात मोडला, कुणाचं डोकंही झालं, कुणाचं एक ऑर्गन कुठेतरी ढिला झाला. आता साधी गोष्ट आहे की डोंगरात कोसळायचं म्हटल्यावर, बरोबर आहे. आणि मग पुढे काय झालं, आता इथून पुढचा जो मार्ग होता तो अत्यंत कठीण होता. कसा होता, फार कठीण होता. आणि मग अर्धा डोंगर झाला, आता अर्धा बाकी होता, बरोबर. त्यानंतर खाली आता काही जण वर चढत होते की नाही, 100 राहिलेले, त्या 100 मध्ये 25 जणांनी खाली बघितलं मंडळीचं. त्या 100 जणांपैकी 25 जणांनी खाली बघितलं, आपले आपतेष्ट मित्र नातेवाईक खाली गोंधळायला लागले. आपलं काय करा, रोहिणी भाजी बाकरेनं त्यांच्याकडे कधी बघितलं लक्षात. आणि ते 25 जण खायचे रडायला लागलेत, किंचाळायला लागलेत, म्हणून ते म्हणले बाबा वर जाऊन पडून मरण्यापेक्षा हितनच उडी मारू. ते 25 जणांनी तिथंच काय केलं, त्यांचं मॉरल डाऊन झालं, ते तिथूनच खाली आले. खाली आता नीट आले नाही, कोण घसरत आलं, कोणाचं अंग सोडून निघलं, कोणाला बरंच काय काय लागलं, लक्षात आलं तुमच्या. आता राहिले 75, 60% डोंगर चढून झाला होता. त्यानंतर राहिलेले हळूहळू जसजसे वरती जात होते, ते प्रत्येक जण काय करत होते, मनामध्ये भीती होती, आता 10वीची परीक्षा आता काय करायचं, आणि पेपर जर अवघड आला तर काय करायचं. सुपरवायझर लेच कडक असला आणि जर समजा आपल्याला अर्थ नाही कळला, इथं आपण काय करतो, एखादा अर्थ नाही कळला की जावा वालवडकर सरांकडे, जावा आतकरे सरांकडे आपण चालू करतो. ते सांगतात तिथं कोण सांगणार. मनामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाता जाता राहिलेले 25 परत खाली पडले. ज्यावेळेस विचार आंधळा होतो, म्हणजे विचार आपलं चुकीचा निर्माण होतो, निगेटिव्ह विचार सुरू होतात, त्यावेळेस आपला आचार आंधळा होतो. मनामध्ये काय करायचं हेच माहित नसेल तर माणूस करूच काही शकत नाही. आणि याचा परिणाम काय झाला, राहिले किती बोला, सगळे जण 10वी वाले बोला, 50 राहिले. ते खरे शिलेदार होते की त्यांच्या मनामध्ये जिद्द होती की अख्ख्या तळ्याचा मालक आपण झालं, बरोबर आहे. आणि मग त्यानंतर आणखी पुढे गेले. आता राहिलेले 50 जण होते, 25 जण त्याच्यातले परत त्यांनी तिथं गिव्हअप केलं. त्यांनी ठरवलं की बाबा इथपर्यंत आलोय नशीब, पण आता इथून पुढे डोंगराची कडाची सरळच आहे, उगं कशाला मरून जायचं आहे, दुसऱ्या कुठल्या तरी तळ्यात जाऊन कोणातरी चाकरी करू, पण आपलं हळूहळू ते बिचारे पकडत खाली आहे. त्यातले पण काही जण खाली पडले. साधी गोष्ट, आता जाताना जसं गेले तसे ते खाली आले नसतील ना,
कोण असं उलट चाललंय कोण सुलट चाललंय आणि वरून खाली पडताना ती काही मांजर नाही की बरोबर पायावरच पडेल. ते बरोबर खाली आले, त्यातले परत आणखी ते रडारडी किंचाळणं त्यांचं सुरू झालं. किती झाले सगळे आता? 25. आता या 25 मध्ये एक असं होतं बेडूक की ते लय शार्प मध्ये चाललं होतं ना, ते इकडं बघत होतं ना तिकडं बघत होतं आणि मग हळू करत 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 असे सगळे गेले. आता शेवटचे फक्त 5 मीटर बाकी राहिले होते. 25 लढत होते तर माझंच आहे या ऍटिट्यूड मध्ये लढत होते आणि परिणाम असा झाला ते लढून खाली पडलेले होते ते इतर बेडकापेक्षा चांगले होते. बरोबर आहे. म्हणजे प्रयत्न न करता हरणं वेगळं, प्रयत्न करून हरला असेल तर प्रयत्नाचा आनंद हा यशाच्या आनंदापेक्षा मोठा असतो. तिथपर्यंत जाऊन पोहोचली ही सुद्धा बाब काही कमी नाही. आणि मग ते 24 खाली पडले. आता फक्त 2.5 मीटरचं डिस्टन्स राहिलं होतं. ते एक जे होतं ते पटदिशी आपलं वर गेलं. जिथं कुठं काय शिवायचं होतं त्याला हात लावायचं होतं त्याला हात लावला आणि जिंकलं. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जो आता एवढ्या अतिउच्च शिखरावरती जाऊ शकतो न अडकळता त्याला उतरणं फारसं अवघड नसतं. कधी कधी आपण पण म्हणतो बा जाताना फार उशीर लागतो एखाद्या गावाला, बरोबर आहे, पण येताना मात्र तो रस्ता लगेच उरकतो. त्या पद्धतीने ते खाली आलं. आल्यानंतर सगळ्यांची मीटिंग बसलेली होती. त्या मीटिंग मध्ये त्याचा सत्कार वगैरे केला जसा तुम्ही आता आमचा केला तसा. ओके. आणि मग जिंकल्यानंतर मॅन ऑफ द मॅच लगेच विचारतात ना, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट युअर सक्सेस? काय म्हणलं तुला यश मिळालं त्याच्याबद्दल काय? ते म्हणलं काय? ते बेडूक काय म्हणलं? तुम्ही काय म्हणताय मला काय कळेना, म्हणजे त्याच्या लक्षात येईना. आणि मग सगळं झाल्यावर एक साठे सरांसारखा एक तज्ञ तिथं बसलेला होता. त्याला विचार आणि मग काय झालं, साठे सरांसारखे एका तिथल्या तज्ञ परीक्षकांनी विचारलं, अरे म्हणलं एवढी सगळी पडत होती, रडत होती, किंचाळत होती, एकमेकाला असं करत होती, या खाली मरू नका, पळा पळा म्हणत होती, तू कसं काय म्हणले, कुणाचं काय ऐकलं नाही? तो म्हणला मी कानानं बाहेर आहे. त्यामुळे खाली पण काय बोलत नव्हतं, ओरडत होतं, किंचाळत होतं, याच्याशी मला काय देणं घेणं नव्हतं. मला फक्त जायचं होतं यशाच्या शिखरावरती. लक्षात आलं तुमच्या? तुम्हाला यशाचं अतिउच्च शिखर गाठायचं असेल तर तुम्हाला बाहेर बेडूक बनावं लागेल. तुम्हाला समाजामध्ये पाय म्हणणारे लोक भेटणार आहेत. लक्षात आलं तुमच्या? त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणला आता हे मला असंच म्हणलंय, काल ते मला तसंच म्हणलं होतं, बरोबर आहे. ज्या गरुडाची स्पर्धा पूर्ण आकाशाची असते त्यानं पोपटा सोबत कधी रेस लावायची. त्यामुळे बारके पोपट आहेत, चपड करतील काय सोडत त्यांच्या. आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे? हा, आपलं आपल्या देहाकडे लक्ष असलं पाहिजे. आणि रोहिणी भाजी भाकरीने हीच गोष्ट आम्हाला शाळेमध्ये सांगितली होती. आणि मग म्हणली तो बाहेरा बेडूक दुसरा कुणी नसताना IAS रोहिणी भाजी भाकरी म्हणजे मी बाहेरा बेडूक आहे असं तिनं सांगितलं. लक्षात तुमच्या? याचा अर्थ समाजामध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट अचीव करतो त्यावेळेस तुम्हाला अनेक लोकांचे निगेटिव्ह व्ह्यूज आपल्याकडे पाहत असतात, पण आपण मात्र त्यांच्याकडे बघून आपल्यामध्ये मत परिवर्तन करून घ्यायचं नाही. मला वाटतं सर गोष्ट आवडली नाही? येतो आधी सुरुवात आहे असं म्हणत म्हणत भाषण संपवायच्या वेळेस मी तुम्हाला लगेच कल्पना देईन. ओके. त्यानंतर पहा, आता मला सांगा संगत एक फार महत्वाची असते. बघा काय काय शिकलो, काहीच्या मुली सांगा. उद्दिष्ट शिकलो आपण, शिकलो म्हणजे व्याख्या वगैरे परीक्षेला येत नाही त्याची. हा, उद्दिष्ट आपण पाहिलं, ध्येय आपण पाहिलं, त्यानंतर प्रयत्न आपण पाहिलं, बाहेर बेडूक आपण पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, काय जुने पॅटर्न आहेत पहा, ते जुने पॅटर्न आपल्याला हद्दपार करायचे. लक्षात? आता मी काय प्रश्न विचारतो त्याची उत्तरं तुम्ही द्यायच्या आणि तुम्ही देणार. आय होप दॅट यू ऑल आर ब्रिलियंट. येस तर म्हणून फॉर्मल क्वेश्चन विचारल्यावर येस सुद्धा म्हणत नाही तुम्ही, म्हणजे किती पंचायत आहे पहा. लक्षात आलं? तर पहा, बोला, मी विचारतो तुम्ही सांगायचं. गाय दूध देती है क्या? गुड. गाय दूध देती नहीं है, गाय का दूध निकालना पड़ता है. आपोआप आपण यशस्वी होत नाही, बरोबर आहे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात तर आपण यशस्वी होत असतो, बरोबर आहे. चला ठीक आहे, पहिला प्रश्न कळला नसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कुछ किए बिना, हा, कुछ किए बिना होता नाही, बरोबर आहे. तर ते वाक्य काय माहित आहे का? लक्षात ठेवा. कुछ पाने के लिए बोला. वा, सगळे बाजीगरच आहेत.
कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आणि तर तिथं काय करायचंय पहा, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. लक्षात आलं? खोना काही आता तुम्ही शाळेत शिकता, तुम्ही काय होणार आहे? बरोबर आहे. कुछ पाने के लिए बोला परदेशी कुछ करना पड़ता है. कुछ किए बिना जय जयकार नाही, कोशिश करने वालों की बरोबर आहे का? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सेट करून दिलेल्या आहेत. आपण बघा पहिलं वाक्य म्हणलं की त्याच्या पुढचं वाक्य तुम्ही ऍज युजल लगेच बोलून टाकता. लक्षात तुमच्या? त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्यानंतर पुढचं डर के आगे नो, डर के आगे दर्द है. आता मला सांगा, एकदम भीती वाटते तुम्हाला, बरोबर आहे, आणि त्यावेळेस जर तुम्ही म्हणला डर के आगे जीत आहे, अरे आपलंच आपण गर्भगडीत झालोय, कशाची डोंगराची जीत येते का? डर के आगे क्या है बोला? डर के आगे दर्द है. लक्षात तुमच्या? आणि जर त्या भीतीवरती जर तुम्ही संघर्षाने किंवा संयमाने जर तुम्ही त्याच्यावरती मात केली तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. अशा पद्धतीनं आपल्याला यश मिळवण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपण इथं उहापोह केलेला आहे. त्यानंतर काय पॅटर्न होते हे बदलायचे. जितनी चादर उतना पैर पसार. जितनी चादर, आता मला सांगा आमच्यासारख्या माणसाला चादरच मोठी लागते, बरोबर आहे? जितनी चादर उतना पैर मत पसार. चादर ही बडी कर लो, बरोबर आहे की नाही? चादर मोठी करा ना, आपले पाय आतमध्ये तुमडून घ्यायची काय गरज आहे? आपण जसे आहेत तसे राहा, बरोबर आहे? आणि मग त्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे की कधी कधी सरांनी मला सांगितलं की सगळं मी एकटाच का करू. सरांच्या माहितीसाठी सांगतो. सर, मी ज्या जुन्या शाळेमध्ये काम करून आलो त्या शाळेमध्ये गुरुकुल विभाग प्रमुख तांबोळीचा, क्रीडा विभाग प्रमुख तांबोळीचा, सांस्कृतिक विभाग प्रमुख तांबोळीचा, पर्यवेक्षक पदावरती तांबोळीचा, आणि आले गेलेची काय भांडणं, आले गेलेची म्हणजे किरकोळ कारको, तशी काय भांडणं बिंडणं आली मिटवायला तांबोळीचं. पण सर कधी म्हणलो नाही 14 वर्षामध्ये की सर हे माझं काम. आणि मग मला नवल वाटलं, 35 शिक्षक असताना जर ते एकमेकाला म्हणायला लागले की हे निमित्त मी एकटंच का करू, हे स्वतःला सेव्ह करण्याच्या नादामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळायचं. आपल्याला कोणाला पर्टिक्युलर नाव ठेवायचं नाही.